एकनिष्ठ धरी बापा एकनिष्ठ धरी बापा मार्ग सांगतो हा सोपा हेही भाव धरी भोळा पहा विठ्ठल सावळा पहा विठ्ठल सावळा आता बरंच काय ऐकलंय आपण पण कामाचं कमी बिन कामाचं जास्त ऐकायला भेटलंय मांडी एवढा धांडा चिपाडा एवढा करण्यात रात्र बी गेले दिवसही गेला 18 महिन्याचा ऊस 65 लागते मला ऊसात साखर राहते एकनाथ पाटील ऊस जसा जसा जास्त वेळ राहील की नाही जितके दिवस जास्त राहील की नाही तितके दिवस साखर जास्त गळते मला ऊसाचा अनुभव होत नाही निकोरी जास्त रिकव्हरी जास्त यावं लागते रिकव्हरी म्हणतात त्याला जसं 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 पोट दुखू लागलं तसं मेडिकल देणार होता आमचे भाऊ आता डॉक्टरही झालेत पण भाऊ रात्रपासून बघा लोक खवंद मांडीला मलम संडीलाच करायलाय भाऊ पोटाची गोळी कवा देईल म्हणालो भावाला खवंदच दिसलं नाही आणखी मलम सेंडीलाच लावण्यात बेजार कसं आहे जिथं दुःख झालं तिथं बोट लावलं तर बरं वाटते मी रात्रपासून सांगालो निष्ठा असल्याशिवाय समर्पण करता येत नाही तुम्हालाही माहित आहे दररोज मंदिरात बरेच जण येतात म्हणा लोक द्यायला निष्ठा कशी राहतात निष्ठावान काय निष्ठा याची म्हणतात म्हणा त्याच्यासाठी सांगलो धरा अंतरी शुद्ध निष्ठा कुठलंच जायची करत नाही हो का जायची करत नाही देव देवाचे मंदिर अंत बाहेरी कुठं जायची करत नाही धरा अंतरी शुद्ध निष्ठा म्हणतो निष्ठा म्हणजे भाव नवा असं तुम्ही म्हणाले की नाही किती लागल तेवढे प्रमाण काढून देतो निष्ठा हेच भाव होय निष्ठा हेच श्रद्धा होय मी रात्रपासून याच्यासाठीच म्हणालो मांडी एवढे धांडे मया वावरात निघतात तुम्हाला बेनं लागत असेल तर तुम्ही बेनं उपलब्ध आहे आपल्याकडे पण तुमची बेनं घ्यायची कुवत नाही 2 क्विंटल सोयाबीन होते त्या 2 क्विंटल सोयाबीनच्या दामानं मज हे मांडी एवढाला बेनं तुमच्यानं घेणं होय ना त्यालाही फार निष्ठावान शेतकरी लागते तुम्ही म्हणाले की नाही ऊसातला रस पानचट होते ऊस वाकडा तिकडा होऊ द्या किती आडवा तिडवा पडू द्या ऊस गोडच राहते ही मजा मनचं म्हणणं आलो ऊस डोगा परिभव नाही डोगा काय भुलला सीवरलिया रंगा काय भुलला सीवरलिया रंगावरलिया रंगा कमान डोगी परी तिरन हे डोगा काय भुलला सीवरलिया रंगा काय भुलला सीवरलिया रंगावरलिया रंगा हरी हरी चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा आणि काय भुलला सीवरलिया रंगा आमचा भाव निष्ठावान असल्याशिवाय आम्हाला समर्पण करता येत नाही हे रात्रीपासून म्हणालो तुमच्या वावरात 2 क्विंटल ते किडेले सोयाबीन म्हणाले की नाही ते सोयाबीन किडेले बी नव्हतं कोणतं बी नाही वाटले आता तुम्हाला तुम्ही उगो कोरड्या थापात मारल्या का प्रमाण काय सांगून जाते बघा एक निष्ठा धरी बापा मार्ग हा सांगतो सोपा सोपा सुखरूप निष्ठेनं भगवंताचं नाम स्मरण केल्याच्या नंतर देही भाव धरी भोळा आणि पाहे विठ्ठल सावळा म्हणलं
त्या विठ्ठलाला जर सावळ्या पाहायचा असेल तर आमचा निष्ठावंतच भाव पाहिजे. विषय ठेवत असतानाच प्रमाण ठेवून गेलो. निष्ठावंत भाव आणि भक्ताचा स्वधर्म. हे भक्ताचा स्वधर्म होय. पण आम्ही ते दिल्या सोडून आम्ही आता दुसरंच बरंच काही बोललो एकनाथ पाटलांना. तिकडं आता जायला पद चालू करत असताना पदातून सांगतो आम्हाला इकडल्या तिकडल्या असल्या कोरड्या थापा होत आहे. साधू संतांनी आम्हाला मार्ग दावून गेली. आधी दयानिधी संत ते तयाचे पंते चलो जाता न पडे गुंता कोटे काही. एवढं अडखळत पडायची गरज नाही, कुठल्याच गुंत्यात पडायची गरज नाही. पण आम्हाला ते सांगलेलं पटायलाच तयार नाही. म्हणून कवी करता या पदातून काय सांगतो. रात्रपासून भाऊ म्हणाला आमचा लई मजा येणार आहे, लई मजा येणार आहे. रात्र तर गेली दिवसही चलाय. आता 5 वाजता कवा मजा येते भावाची. कशी कशी मजा आली काय काय आली सगळ्याला कळालं तुम्हाला. भाऊ उसावरण सोयाबीनवर उसावरण सोयाबीनवर उसावरण सोयाबीनवर. जसं निष्ठेचं गंध मादन वानराचं उदाहरण दिलो, जसं निष्ठेचं मीराबाईचं उदाहरण दिलो, जसं निष्ठेचं शबरीचं उदाहरण दिलो. असे उदाहरण ऐकायला भेटले ते होय माझ्या वावरातला मांडी एवढा धांडा म्हणालो. मला उगत त्या शेतातल्या ऊसाकडे जाऊ नका. हे शेत होय आज आपलं. ह्या शेतात केवढा धांडा निघतो ते काढायचं. आता मामा तुम्हीच सांगा मांडी एवढा निघाला की उगा चिपडा एवढा हा ना. आता तुम्ही प्रमाण एक ऐकी द्या पाऱ्यात. ते प्रमाण काय सांगून सर द्यायचं. मूर्ती गुरुची पाहिली माझी देवपूजा झाली. पंचतत्वाची राहुळी आत झोत हे निर्मळ. जप तप नाही आम्हाला लागा सद्गुरु पायाला. आत्मा ज्योतीचा उजाळा डोळा भरुनी गुरुशी समर्पिला. कोणाला समर्पिलाय? गुरुला. पण कधी त्या गुरुवर जर तुमची निष्ठाच नसल, सद्गुरूच्या चरणावरती तुमची निष्ठाच नसल तर तुम्ही काय समर्पण करणार? समर्पण करण्याच्या अगोदर निष्ठा लागते. हे निष्ठा हे सोपा मार्ग आहे. सोपा मार्ग सोडून तुम्ही अवघडात जाऊ नका म्हणून रात्रपासून सांगालो. इकडून पायरीनं पायरी पायरीनं पायरी पायरीनं पायरी चढत गेलं तरच समर्पण करता येते. आता बक्कळ झाला आपला ऊस आणि सोयाबीन. काय देता येते इकडे द्या. आता उसावरण सोयाबीनवर तुम्ही आजही बोलता, उद्या रात्रभरही बोलता, परवा दिवशी वेबर सोयऱ्याने भजन ठेवल्याने बोलता मला माहिती. पण बघून आता इकडं किती भर देता. आता एक तासाचा टाइम दिला. आता उसातून सोयाबीन मध्ये येळ घालण्यात आपल्याला वेळ अजिबात नाही. म्हणून आम्हाला सोपा हा सुखरूप मार्ग साधू संतांनी सांगून गेलाय. म्हणून कवी करता काय सांगतो. अनुराधा वाघमारे इस्लापूरकर त्यांच्याकडून 21 रुपयाची भेट. रोहित पवार इस्लापूरकर यांच्याकडून 10 रुपयाची भेट. विघ्नेश पवार इस्लापूरकर यांच्याकडून सुद्धा 10 रुपयाची भेट. तर एकनाथ पाटलानं सांगलंय त्यालाही संघ न्यायचं नाही, मलाही न्यायचं नाही, तुम्हालाही न्यायचं नाही. 100% तेवढं खरं होय. कोणालाही संघ न्यायचं नाही. आता काय पारा दुसरा येते आला तरी बी एकनाथ पाटील काय आता सोडनाथ हात सोडून तुमच्याकडून घेणार होतं. का तर मावशीच्या पिशवीतले दिसाले, आज्याच्या पटक्यातले दिसाले. त्याचं ध्यान सध्या जास्त पैशावरच दिसालंय. पैशावर ध्यान देण्यापेक्षा एकनाथ पाटील इकडे ध्यान लावा. हा कमलाबाई नरसिंगा मेकलवाड यांच्याकडून 11 रुपयाची भेट. आज्याचं म्हणणं आहे खरंच निष्ठा पाहिजेच म्हणून. आज्या रात्रपासून सांगायला पण एकनाथ पाटलात का कळणार आहे मलाच काही कळणार. म्हणून आम्हाला साधू संतांनी स्वतः सुखरूप मार्ग सांगून गेलाय. पण आम्ही ते सोडून देऊन आम्ही कोरडे थापा मारतो आहोत. म्हणून कवी करता काय सांगतो.
का किडीले व्हाले ते तुम्हालाही माहित आहे, पण उगाच लपून ठेवाले. कवा येते की 7,000 भाव, कवा येते की 7,000 भाव नाहीत, पण यायचं 4,000ला 100 कमीच आहे. ते काय भाव यायच्या मागं नाही, यायनं काय काढायच्या मागं नाही. म्हणून सांगणारे ते सांगून गेले मार्ग हिताचा सोपा. अहो सांगणारे ते सांगून गेले मार्ग हिताचा सोपा. मार्ग हिताचा सोपा. उग कशाला मारी पाठाला, आता आपण ऐकलोय निष्ठेवाले काहीतरी मागायला येतात आणि समर्पणवाले निष्ठेवाले काहीतरी मागायला येतात. मागायला येतात म्हणजे हे जन्म मरणाचं दुःख निवारण करण्यासाठी भगवंताकडे प्रत्येकाची मागणी आहे. भगवंताचं नाम येण्यासाठी भगवंताकडे प्रत्येकाची मागणी आहे. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मागणं काय मागायचं आहे? आता येणे बँकेचं कर्ज सांगितलंय. हे इकडलं कर्ज आम्हाला किती जरी झालं आणि किती बापानं कमवून ठेवलं तर ते आमच्या संग येणार नाही. का? रावणाची किती संपत्ती होती तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्याच्या संग तर काय आलं नाही. आपल्या संग काय येणार आहे? थोन मिळवणी कोटी संगे नवेरे लंगोटी. आमच्या संघ काहीच येणार नव्हतं. संघ येणार फक्त हे भगवंताचं नामचिंतन नामस्मरण हेच येणार आहे. आणि त्याच्याकडून दुसरं काय करायला भेटलं बघा. किडीले वांगे, किडीले वांगे बाजारात जाऊन पाव किलो आणावं. त्या पाव किलोतले 5-7-8 येतात म्हणून. हा बाजार करायला बरे दिसायचे एकनाथ पाटील. आणल्या तर आणल्या कवा वाट लावल्यानं बाजाराला किडीले तरी आणत जाऊ नका. किडीले आणल्यानं भाजी बी होईना, खायलाही भेटणार, काय बी नव्हते. तसं काम तुमचं रात्रपासून व्हालंय. आता तुम्हीच सांगाले ते तुमच्यावरच येणार आहे. किडीले वांगे का व्हाले सांग काय? मी सांगाल तसं उदाहरण देत चला की तवा वाटणार मला तुमचे वांगे खरंच की हाताकडे आणि एकनाथ पाटलाला बाजार करायचं कळते. एकनाथ पाटील बाजार करते. तुम्ही सांग काम्यावनी का करायला म्हणालो? असं करू नका. काय झालं बघा, एक सांग काम्या होता. बाजारला जाऊन वांगी आणली की नाही किडीले भाऊ, तसाच एक सांग काम्या होता दुसरा. बायकोला सांगली नवऱ्याला बाजारला जा आणि बाजारला जा म्हणली. कुठलीही वस्तू हिसाबानं मागा म्हणली. हिसाबानं मागा म्हणल्यानं कसं मागू हे म्हणला? सांग तरी म्हणला. काहीच नाही म्हणली. त्यानं सांगलेल्या अर्ध्या किमतीत मागायची म्हणली. अर्ध्या किमतीत सांग मागायची म्हणली. हे होता सांग काम्या. गेला बाजारला. बाजारला गेल्या गेल्या पावसाळ्याचे दिवस होते. छत्रीच्या दुकानात गेला. छत्री केवढ्याला द्याल्या मामा म्हणला. त्यानं सांगलं 100 रुपयाला हाय म्हणलं. याला घरी सांगलेलं ध्यान होतं अर्ध्या किमतीत मागायचं. 50ला द्या की म्हणला. 50ला कशी येते हो म्हणलं. ते 50ला येईना 80 रुपयाला घ्या म्हणलं. 80 रुपयाला घ्या म्हणल्या. नाही नाही 40ला घेतो बघा म्हणलं. सांग का मी होता? हो 40ला घेतो म्हणला. 40ला घेतो म्हणल्यावर याला वाटलं सकाळी सकाळी गिराईक आलंय.
भवनीच्या पारी वापस का करावं गडे म्हणला तुमचे 40 राहू द्या बाजूला म्हणजे 80 राहू द्या 60 ला घ्या गडे म्हणला 60 ला घे म्हणल्यावर तरी घ्यावं की गुणाला 100ची 60 वर आली आता 30 ला द्या गडे म्हणला 30 ला दिल्या तर घेतो म्हणला याला वाटलं सकाळच्या पारी गिराईक आलंय कसंही करून याला आता छत्री इकायची होती भवनीच्या पारचं गिराईक वापस करून ये म्हणून 30 ला काय देना गडे म्हणला 40 रुपयाला देतो म्हणला 100 आवरला 40 आवर आले तरी हे 20 ला दे म्हणाले आणखी का तर यानं पक्क ध्यानात ठेवलं होतं घरून येताना अर्ध्या किमतीत मागायचं मामा किटकिट लावू नको भवनीच्या पारी गडे म्हणला फुकटच घेऊन जाय म्हणला फुकट घेऊन जाय म्हणले घेऊन येऊ की कुणाला एक नाही 2 द्या म्हणाले किडी निवांगी आणायची एकनाथ पाटील असं आपलं होऊ नये श्री का जाता तिकडं रावा या की जरा इकडं कितीही समजून सांगता करता कोणा वाकडा का जाता तिकडं रावा कशाला वाकडा कितीही समजून सांगता करता कोणा वाकडा माणसं परमार्थाकडे आपले घ्यायला तयार राहणार देवाचं नाम घ्या बाप म्हणलं की नको म्हणतात आमच्या भावाचं काम कसं झालंय एक रिकाम थोड्या होता गावात भावाला रात्रपासून म्हणालो निष्ठा झाल्याशिवाय समर्पण होईना निष्ठा झाल्याशिवाय समर्पण होईना रात्रपासून भाऊ म्हणालाय मोठ्या भावाचं ऐकावं लागते मोठ्या भावाचं ऐकावं लागतेच म्हणाला एकही गोष्ट ऐकायला तयार नाही आता तरी ऐका म्हणालो मांडी एवढे धांडे तुमच्याही वावरात काढू लागतो तुम्ही आमच्यानं काढणं होईना आता मला कळालंय एक बार बेनही मीच लावून देतो भांडाही काढून देतो मांडी एवढा धांडा राहिना म्हणाल्या का बाहेर देशातून आणलं कोणते कोणते बेने घटना गेल्यावर आणावी लागतात हे बेन कसलं व्हायचे म्हणा बेन लई डोळस आहे एकही डोळा बाद जायचं बेनच नव्हे तुम्हाला लावाय झालं तर बघा तुमच्या सोयाबीनचे किडे तसेच राहू द्या आता तुम्ही सांगितल्या साखर ऊस पानचट ऊसातून साखर निघते म्हणून सांगालो आणि तेल म्हणा द्यायचं आणि तेल काय सोयाबीनचं लई चांगलं राहते म्हणाले का त्या सोयाबीनच्या तेलानं लोकांचे अंग खा झाले तुम्ही त्याचा काय विचार करणार आल्या आणखी दुसरं एक त्याच्याकडून ऐकायला मिळाले घरात ठेवायला बी 3-3 वर्ष सोयाबीन तयारी लागते म्हणा आता मला सांगा 3-3 वर्ष ऊस ठेवा म्हणा यायच्या मनानं 2-2 वर्ष 3-3 वर्ष ऊस ठेवा म्हणा ऊस एकच बार लावल्यावर 3 वर्ष येते तोडायला ते का माहित नाही 3 वर्षही ऊस कारखान्याला जाते तुम्ही ते 3 वर्षाचं सोयाबीन ठेवूनच बेजार आणि त्या ऊसाचे पैसे येतात ते तुम्हालाही माहित आहे तुम्ही असं का करायला की आज नको म्हणलं तिकडं चल्या कुठं जाता तिकडं राहू या की इकडं म्हणलं नाही नाही तिकडच जातो म्हणा तुम्ही तिकडं जाऊ नका इकडं या निष्ठा घ्या निष्ठा झाल्याशिवाय तुमचं समर्पण होतच नाही माझ्या मनानं म्हणणं आलो प्रमाण देऊन जातो एका प्रमाणावर नाही आपला आता शेवटा करायला एका पर्यात 4 तरी वावलं माझ्याकडून 4 आले तर तुमच्याकडून 2 तरी वाव एकनाथ पडला आता ऐका बंधनो आम्ही देवाकडे हेच भक्ती मागाल्या असं त्यांचं म्हणणं आहे पण तुम्ही रात्रपासून नाही समर्पणच आधी करतो म्हणाल्या निष्ठा नंतर म्हणून आता निष्ठा कशी नंतर होय त्याचं म्हणणं आता मी उग वाकड्या वाटला जाऊ नये आपलं आपलं उग 2 बाजू घेऊन चलायचं होय म्हणून निष्ठा म्हणजे भाव नव असं त्याला म्हणायचं आहे पण म्हणणं आले उग काला म्हणाव होय की न हो की असंही वाटत असेल त्याला नाही मोठा भाऊ आणि मोठा भाऊ सोडून द्यावा बी वाटत असेल काय होय की त्याच त्यालाच माहित असो कैलासवासी गंगाबाई राजाराम गोंडेवाड
यांच्या स्मरणार्थ आनंदराव बोर्लेवाड यांच्यातर्फे 21 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. येताना उघडा रावा जाताना उघडा बसतील यमाचे दंड करोनी रे नागड. येताना उघड राव जाताना उघड. आम्ही येताना काय घेऊन आलो, जाताना काय घेऊन जायचं आहे, आम्ही इथं काय कर्म करत आहोत, आमचे कर्म कसे आहेत त्यानुसार आम्हाला फळ मिळणार आहे. आम्ही जर पातके करत असाल तर एके ठिकाणी महाराज सांगतात, पातके करता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू अनेक यातना येम करविल आणि कोण सोडविल ते तुझला. तिथं मग बापानं कमवून ठेवले म्हणून आधार कार्ड लॅमिनेशन करून ठेवलेले पोरग सोडा येईना आणि काही कमी नाही म्हणलेलं येईना. तिथं मग जायचं त्याला. तुम्ही म्हणाले की नाही मजा आहे मज पासी तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. जागा चुकायचं नसेल तर आमचं आम्हाला कळायला पाहिजे, पण आम्ही ते कळायला सोडून दिल्या. म्हणून येताना उघडे रावा जाताना उघडा यमाचे दंड करोनी रे नागड. काय स्वतः सांगून गेले, भाव बळे आकळे एरविना कळे करतळी आवळे तैसारी. पण आम्हाला त्या भावाच्या त्या निष्ठेच्या बळानं त्या भगवंताला आपलं करायचं कळत नाही. निष्ठा कशी असते सांगतो तुम्हाला. उदाहरण आणखी 2. पहिलं 3 झालेत, आता 2 आणखी. मी माझ्या मनचं म्हणणं आलो, प्रमाण घ्या. वेदांती हे बोलिले सिद्धांती नेहमी जनी म्हणे तोची एक ज्ञानी तोची एक होय ज्ञानी आणि देवनिष्ठ म्हणे जनी. जनाबाई किती निष्ठावान होती बघा. जनाबाईवर चोरीचा आळ आला, पण त्या जनाबाईनं आपली निष्ठा कधीच ढळू दिली नाही. जनाबाईला सोळावर द्यायचं केलं गावकऱ्यांनी, पण तिची निष्ठा भगवंतावर एवढी होती, हसत मुखानं त्या सोळावर जनाबाई निघाल्या. पण त्या निष्ठेच्या बळावर त्या सुळाचं पाणी झालं. एवढी निष्ठा फार प्रबळ पाहिजे आमची. आता तुमच्याकडे निष्ठाच नाही, तुम्ही काय देता आता निष्ठा? तुम्ही फक्त समर्पित व्हायचं बघायला. काय समर्पण करायला की तुमचं तुम्हाला नाही. मग कोण समर्पण झालंय, कोण कसं समर्पण केलंय याचं एकही उदाहरण नाही. म्हणून म्हणालो अहो सांगणारे ते सांगून गेलेत मार्गईताचा उग कशाला पहा हुशारी त्या घोसल्याची वाट चुकली गाठ पडली धोक्याची भावाचं म्हणणं आहे
भाऊ माझा बोलत बोलत मजाही सांगून गेलाय मला, असं त्याचं म्हणणं आहे. आता मला सांगा मामा, दोघं भाऊ आहात, आता रात्रपासून आम्ही भाऊच वाटले. मोठ्या भावाच्या वावरात मांडी ओढाले, धांडे निघून आले, बारक्या भावाच्या वावरात पालव्या वाढू लागले. बघा वाटेल का मोठ्या भावाला? बघा वाटते का? खरं सांगा तुम्ही, बघा वाटते का? माझं म्हणणं, भावानं तर होईना हलय, आपण भावाला अशी वाट दाखवून द्यावा म्हणालो, तर ते भाऊ म्हणाले मलाच मजा वावरात आले, मजा वावरात आल्या. बापू तुझं पडीत पडते म्हणून तुझ्या वावरात याच, दुसरं काही नाही. तर बापू तुझं म्हणल्यानं आणखी एकेरी भाषेत आले काय म्हण सर? बरं एकनाथ पाटील, मोठ्या भावाचा अधिकार होईल म्हणून बोलायला पगारो. आणखी तुम्ही म्हणल्या बघा, तुमचे दोन्ही हात संपल तो हवा तिसरा हात निघते म्हणाले की नाही. तुमचा तिसरा हात काढून दे ना मी, तुमच्या तिसऱ्या हाताकडे कवच जाऊ दे ना तुम्हाला. तुम्ही माग टेन्शन घेऊ नका, तुमचा तिसरा हात कसा आहे ते मला माहित आहे. तुम्ही तिसऱ्या हाताकडे जाईना माझ्या संग तेही माहित आहे. आता लई जायची इच्छा असेल तर बघा मग, तसंही काही नाही, वाट मोकळी. हा, त्याच्याकडून दुसरे काही काही नाही मिळालं. सगळ्याला एक बार खुट्टी बसवावं लागते, ती खुट्टी कोणालाही चुकायची नाही. उगा मोकळं खुट्टी बसावं लागते म्हणल्यानं जमणार. प्रत्येक जण इथं आलेला जाणार आहे, तुम्ही जाणार आहात, मी जाणार आहोत, असं काहीतरी सांगा. उपजेते नासे नासे ते पुनरुपी दिसे. आहे का सज्जन आदरणीय, माझ्या अंतरगाव तालुका नायगाव सांगणारे ते सांगून गेलेत मार्ग हिताचा सोपा. अहो सांगणारे ते सांगून गेलेत मार्ग हिताचा सोपा. मला सांगून गेलेत काय? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी, आणि भवाची पुरी वाहावसी. सांगलेलं आम्हाला कळायलाच तयार नाही. खूप सोपं आहे पण आम्हाला ते कळायला तयार नाही. एवढं सांगून सुद्धा पुढे जाऊन सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हासी, करे टाळी बोला मुखी हरिनाम. हे बी आमच्या ध्यानात बसणं आलंय. एवढंही ध्यानात बसणं गेल्यावर साधू संत आम्हाला शिव्या देऊन सुद्धा सांगतात, किती सांगो न ऐकतील, भटकीची नि व्यर्थ सिंदळीची मरतील. मग आम्हाला त्या साधू संतांना सांगलेलं ऐकावं लागणार आहे, नाहीतर आमच्या थापा कोरड्या होणार. म्हणून सांगणारे ते सांगून गेलेत मार्ग हिताचा सोपा. उग कशाला
वाट चुकली गाठ पडली धोक्यात अशी हुशारी काय कामाची हातच देऊन सार भिक मागण्याची ही हुशारी कोणती होय? आम्ही वेगळ्याच हुशारीच्या तोऱ्यात आहोत. आम्हाला जे साध्य करायचं आहे ते आमच्या ध्यानात बसत ना आले का? विषय विषाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आम्ही या विषयामध्ये गुरफटून गेलो. पण आम्हाला हे दुर्लभ असा उत्तम असा मनुष्याचा जन्म मिळालाय पण कळायलाच तयार नाही. काही जणाला मिळालाय पण कळाला नाही. काही जणाला मिळालाही नाही आणि कळालाही नाही. काही जणाला कळालाय बी मिळालाय बी. मिळालाय पण कळाला नाही त्याच्यात सामान्य जीव. कळालाय पण मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्मामा. ह्या जन्माचं महत्व त्यांना कळालंय पण त्यांना मिळणं आलंय. साधू संतांना मिळालाय बी आणि कळालाय बी. ही अवस्था आहे. पण आम्हालाही तो कळणं गरजेचं आहे. आम्हाला तो कळायलाच तयार नाही. मग हे हातातलं एकदा जर निघून गेलं तर नंतर आम्ही मागल्यानं सुद्धा मिळणार नाही. का? कबीरदास महाराज एके ठिकाणी सांगतात, मनुष्य जन्माना मोल रे इस मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. नरसिंग मॅकलवाड यांचे चिरंजीव मारुती मॅकलवाड यांच्याकडून 21 रुपये. यांचं असं म्हणणं आहे निष्ठा शेवटपर्यंत ठेवा. आज शेवटपर्यंत नाही, उद्या दिवसभर ठेवल्या तरी निष्ठा तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणसाल निष्ठा शेवटपर्यंत ठेवा म्हणाले की नाही. निष्ठेतूनच समर्पणाकडे जावं लागते. मी समर्पण रात्रपासून एकही बार म्हणलो नाही कुचकामी होईल म्हणून. एकनाथ पाटलांना निष्ठा कुचकामी तरी म्हणली. निष्ठेकून समर्पणाकडेच जावं लागते. त्याचं जरी म्हणणं असेल तरी निष्ठा अगोदर पाहिजे हे माझं म्हणणं. मी रात्रीपासून याच्यावर ठामाव. आताही हाव, रात्रभर मी राहणार आहो. आणखी उद्या दिवसभर ठेवल्या तरी. गुरुकृपा भजनी मंडळ मोजे कोपटी या भजनी मंडळाकडून 51 रुपयाची पेमेंट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. रामजी फिरना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एके ठिकाणी सुभाषितकार सुद्धा सांगतो, पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही सर्व पुनर्नभ हे. रोज शरीर पुन्हा पुन्हा, रोज शरीर पुन्हा पुन्हा. सर्व काही गोष्टीचा लाभ पुन्हा पुन्हा होतो पण हे मनुष्य जन्म मिळत नाही. पुनर्वित्तम, वित्त म्हणजे पैसा. पुनर्मित्रम मित्र. पुनर्भार्या, भार्या म्हणजे बायको. तुम्ही म्हणसाल एकच बार भेटणारी डबल भेटते काय? माझं म्हणणं नव्हे, सुभाषितकाराचं म्हणणं आहे. पुनर्भार्या पुनर्मही. सर्व काही गोष्टी येतत सर्व पुनर्लभ्ये. सर्व काही गोष्टीचा पुन्हा पुन्हा लाभ होतो पण हे नर जन्म आम्हाला पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून इथं आम्हाला हे आमची आलेली हुशारी कशी वापरायची हे आमच्या हातात आहे. जर आम्ही त्या निष्ठेनं भगवंताला हाक मारली तो निश्चित भगवंत आमचा धावा करणार आहे. आणखी एक उदाहरण सांगतो निष्ठेचं. द्रौपदी आई ज्या वेळेस संकटात होते, द्रौपदी आईवर वस्त्रहरणाचं संकट आलं होतं, त्यावेळेस त्या द्रौपदी आईनं भगवंताला निष्ठेनं हाक मारली. कशी मारली? कृष्ण
कुठे गुंतला निष्ठेनं हाक मारली आणि एवढ्या निष्ठेनं हाक मारल्याच्या नंतर माझ्या भगवंतानं द्रौपदी आईचं रक्षण केलं. तुम्ही पण त्याच निष्ठेनं त्या भगवंताला हाक मारा. तुम्ही हाक मारायचं सोडूनच दिले रात्रपासून समर्पणाच्याच मागे. अगोदर हाक निष्ठेची मारावं लागते तेव्हा कुठं देव येते. ते दिल्या सोडून दुसरंच. म्हणून हे तुमचं दुसरं असलं बोलणं म्हणजे सांगणारे ते सांगून गेले तर मार्ग हिताचा सोपा. उग कशाला फिरता फिरता किती एक थकले काही मिळालं नाही सोहिता मुकले. फिरता फिरता किती एक थकले. आम्ही कितीही जरी धावपळ केली एकनाथ पाटील, जर आमच्याकडे निष्ठा नसल तर देव भेटतच नाही. जोपर्यंत आमच्याकडे निष्ठा आत्मसात होणार नाही तोपर्यंत समर्पण करता येणारच नाही. तुम्ही गुरुमाऊलीला समर्पण कराल की नाही, जोपर्यंत त्या गुरुमाऊलीवरती निष्ठा राहणार नाही तोपर्यंत तुमचं समर्पण होणार नाही. असं निष्ठा नाहीशी समर्पण करणारे किती एक फिरता फिरता किती एक थकले काही मिळालं नाही स्वहिता मुकले. मग जर आम्हाला आमचं स्वहित करायचं असेल तर आमचं त्या भगवंताच्या नामावरती निष्ठा असावं लागते. आम्हाला त्या साधू संतांची संगत करावं लागते. स्वहिता कारणे संगती साधूची भाव भक्ती हरीची भेटी देणे म्हणलं. संजू मेळगावकर यांच्याकडून 51 रुपये. फिरता किती एक थकले काही मिळालं नाही स्वहिता मुकले. त्याच्यासाठीच म्हणलो स्वहित जर करायचं असेल तर लागा लागा भक्ती वाटा धरा हेची नेमनिष्ठा. आम्हाला माऊलीत नरबारा सांगतात आता कुठं भक्तीच्या वाटेला लागायसाठी आम्हाला हायगाई करायची नाही. झडोनी वहिलानी आत्ताच्या आत्ता कल करे सो आज, आज करे सो अब. आत्ताच्या आत्ता भगवंताच्या भक्तीच्या वाटेला लाग मग तू पावसी अव्यंग निज धाम माझे म्हणलं. पण आम्ही ते दिले सोडून पळता पळता किती एक थकले असेच शहाणे किती एक फसले. अहो पळता पळता किती एक थकले असेच शहाणे किती एक फसले.
सांग असं काही करा पुढे मिळेल तारा काही न करता तुमचा गोंधळ सारा असं काही करा पुढे मिळेल तारा काही न करता तुमचा गोंधळ ऐसे काहोन करा पुढे नाही नास जा विश्वांबरा शरणागत तुका मने हातसी हे असं काहीतरी करा पुढे आमचा निश्चित नाश होणार नाही असं काहीतरी करा म्हणून कवी करता बिनकामाचा लागलाय वारा सोडून जगीत घेतला बोचवारा बिनकामाचा लागलाय वारा सोडून जगीत घेतला बोचवारा ओंकार संतोष कसरेवार लागलाय वारा टाकून त्या गीत घेतला बोजवार अहो सांगणारे ते सांगून गेले